फुलकोबी वगैरे वांगे वगैरे विचारून पाहू राजू भाऊले. नेहमीचं दुकान बघा, फुलकोबी वांगे तुरी बी येते त्यांच्याकडे, सगळा कास्तकाराचा माल येते. वा मिरची बी दिसू राहिली, जाडी तुरी बी दिसली. चला राजू भाऊ, वांगे का भाव खपले आज? आपल्या काकाकडे भरीत वांगे आहे बढिया, आणि बीट बी आहे. का भाव आहे सांगा, दोनही सांगा. चला आता भाऊ पाशी आलो आपण. टमाटे बघू, आज टमाटे थोडेसे कमी दिसू राहिले मार्केटले. भाव विचारू आपण काय पोझिशन आहे तर टमाट्याची. आपल्याला पण कोणत्या कोणती आहे? मिरची, मिरची दिसू राहिली तेजवाली, तेजवाली मिरची आहे. शिमला पन्नी आहे, भेंडी बी बढिया. प्रदीप भाऊच्या दुकानामध्ये आलो आपण. भाऊले विचारू आपण काय म्हणते, काय रेट. चला आपल्या भाऊले लय दिवसाबाद विचारू काय म्हणते. शेपू दिसू राहिली त्यांच्याकडे, शेपू पुढे आज पण आहे, काल पण होते. कालचे बी रेट तुम्हाला माहित आहे, आजचे रेट विचारू. एकता कंपनीत आलो आपण बघा. गाजर, पत्ता गोबी, टमाटे पण आले असन, विचारू आपण टमाटे. चला आता भारत कंपनीत जाऊ आपण. इस्रायल भाऊ आहे तिथे उभे, टमाटे विचारू इस्रायल भाऊले. चला मित्रांनो, झालं सगळं घेऊन आपलं आला पटापट. चला आता दुकान लावू आपण. गुड मॉर्निंग दोस्तो, मी तुमचा दोस्त संदीप आणि तुम्ही पाहू तुमचे युट्यूब चॅनल एडी दुकानवाला. चला आता मंडीत पोहोचलो, थोडासा लेट. बघू काय काय आहे मंडीत, तर सांगतो तुम्हाला कोणती कोणती व्हेरायटीची भाजी आली, कोणते कोणते रेट. आज शनिवार आहे, वैसा शनिवारी थोडंसं मार्केट डाऊनच असते. डाऊन असल्यामुळे बघू आता कोणते माल डाऊन आहे, कोणते माल तेज आहे, तर पाहू आता काय कोणता माल पडला वगैरे तुम्हाला आपण सांगतो. आणि मला पण भाजी घ्यावं लागते. चला मग, तुम्हाला असा व्हिडिओ पाहायचा असेल तर आपला चॅनल सबस्क्राईब जरूर करा, आणि व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा. चला मग अंदर जाऊ, पटापट पाहू काय आहे काय नाही, तर सांगतो तुम्हाला. हे बघा इकडे चिल्लर आहे, अंदर पन्न्या पण आहे त्यांच्या, पन्न्या पण दाखवतो आणि भाव पण विचारतो का भाव चालू आहे आज पोझिशन. पन्न्या कोणत्या कोणत्या आहे? मिरची, मिरची दिसू राहिली तेजवाली, तेजवाली मिरची आहे. शिमला पन्नी आहे, भेंडी बी बढिया दिसू राहिली. मला विचारू का भाव पोझिशन आहे. तर काकडी बी दिसू राहिली चायनावाली, भावले विचारू आपण. मिरची काय म्हणते ए आपली कालीवाली? 50 रुपये आहे. पन्नी पन्नी किती किलोची आहे ते? 45 रुपये किलो. शिल्लक 50 रुपये. किती किलो आहे ते? 15 किलो. 15 किलो असते ना पन्नी. शिमला मिरची पन्नी मध्ये शिल्लक 10 किलो. 10 किलो असते ना. कितीची आहे ते पन्नी? ते 400 रुपये. 400 रुपयाची पन्नी आहे ना. आणि ते चायना काकडी, चायना काकडी पन्नी घेऊन 35 रुपये किलो. चायना काकडी पन्नी घेऊन तर 35 रुपये किलो. चिल्लर मध्ये आपण 40 शिकतो आहे की नाही? बरोबर आहे ना. शिल्लक भेंडी सांगा मला आता, भेंडीचे रेट काय म्हणते आज पोझिशन? आजचे 60 रुपये आहे. आज 60 रुपये कमी झाले थोडेसे ना. काल बी 60च होती जवळपास, आज 60 रुपये. चला असे आहे भाव आमच्या मंडीतले, बघून घ्या. शनिवार असल्या म्हणले आज पोझिशन कमी आहे थोडीशी. टमाटे विचारू मामूले काय म्हणते आज तर. 80 रुपये किलो आहे सात टमाटे. मामू टमाटे हो 60 रुपये किलो. बढ़ गए क्या आज? और 1100 रुपये. आज 1100 हो गए क्या? क्या तुम्हारा यार सेलस, सेलस की दुकान अभी कुछ होना तो नहीं यार. मेथी क्या भाव है? मेथी इसको संभार की गड्डी होना दे, देख क्या भाव है. तो आपल्या काकाकडे भरीत वांगे आहे बढिया, आणि बीट बी आहे. का भाव आहे सांगा, दोनही सांगा. भरीत 40 आहे, आणि बीट बीट 50 आहे का? चला आता भाऊ पाशी आलो आपण. टमाटे बघू, आज टमाटे थोडेसे कमी दिसू राहिले मार्केटले. भाव विचारू आपण काय पोझिशन आहे तर टमाट्याची. आपल्याला पण घ्यावं लागते. तू टमाटे नाही लाय आज? आज माल कम आहे, ठीक आहे भैया. टमाटा काय भाव आज? 40-50. 40-50 आणि कल 40 था है ना? कल 40 है ना? कल टमाटर 60 भी हो सकता है. रविवार का दिन है. 60 भी हो सकता. 60 भी हो सकता है. माल नाही आला था. हाँ माल नहीं सकता आपण लेख कम. प्रदीप भाऊच्या दुकानामध्ये आलो आपण. भाऊले विचारू आपण काय म्हणते काय रेट. बीट बी आहे मस्त बढिया लालवाले. विचारू बीट का पोझिशन आहे. आणि फुलकोबीच्या पन्न्या बी दिसू राहिल्या. फुलगोबी 20 रुपये किलो. 20 रुपये किलो फक्त 20 रुपये. आणि ते बीट, बीट 20 रुपये किलो. बीट भी 20 रुपये. 20 रुपये किलो. जितने सस्ते होगे बीट. बहुत सस्ती. चाला. 30 रुपये किलो. हे मिरची 30 रुपये किलो आहे ना. 30 रुपये किलो म्हणजे मिरची काळीवाली मस्त बढिया बढिया मिरची आहे. इथं कमीच राहते भाव तसे. आता समोर जाऊ आपण, बघू काही पोझिशन आहे तर. बाकी तुम्हाला आज शनिवार असल्यामुळे तर अजून थंडी आहे.
आज मंडीमध्ये काही आहे नाही माहोल, काही माहोल नाही आहे. बघू आता समोर जाऊ, बघू समोर काय आहे का आता अजून. बघा वाल 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 हो, वाल का म्हणते रे वाला? वाल 20 रुपये किलो वाल. वांगे वांगे काय म्हणते वांगे? 30 रुपये किलो. 30 रुपये किलो. हा बोला कोणत्या दिवशी येते रे बाबा? 501 नंबर चॅनल नंबर 501. चला आपल्या भाऊले लय दिवसाबाद विचारू का म्हणते. शेपू दिसू राहिली त्यांच्याकडे. शेपू शेपू काय बोलते? 30 रुपये किलो. 30 रुपये किलो. 30 रुपये किलो. बढिया शेपू आहे मस्त बढिया. 30 रुपये किलो. बाकी हा 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 10 रुपये किलो आहे. 40 रुपये किलो आहे सांबार. चला चला उमेश कंपनी मध्ये आलो आपण. मुळे आज पण आहे, काल पण होते. कालचे बी रेट तुम्हाला माहित आहे. आजचे रेट विचारू. मुळे 40 रुपये बंडल. 40 रुपये बंडल. 40 रुपये बंडल. 50 रुपये बंडल. सुपर आहे लंबे. वांगे 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 हा वांगे 20 रुपये किलो. 20 रुपये किलो. 20 रुपये किलो वांगे. किती किलो पन्नी आहे मध्ये? वांगे 25 किलो. 25 किलोची पन्नी आहे का? किलोची पन्नी वांगे. आणि वाल वाल आहे ना 10 रुपये किलो. 10 रुपये किलो. 10 रुपये किलो वाल. अरे बापा किलो वाल. 10 रुपये किलो वाल म्हणजे. 20 रुपये एकता कंपनीत आलो आपण. बघा गाजर पत्ता गोबी टमाटे पण आले असन. विचारू आपण. टमाटे दिसून नाही राहिले मला. शॉर्टेज आहे टमाट्याचा. पण विचारू आपण भावाले आपण काय म्हणते. गाजर टमाटे टमाटे आले होते का बा? टमाटर कपले 700-800. 700-800 रुपये कॅरेट. आणि गाजर 20 रुपये किलो. 20 रुपये किलो आहे ना. वाटाणा 800. वटाणा 30 रुपये किलो आहे म्हणते. वटाणा पेन्सिल वटाणा आहे 30 रुपये किलो. पन्ने आले आहे बघा. गाडी उभी आहे इकडे. हे बघा 30 रुपये. एक पन्नी देत नाही बा वाटत ना. चला बिरसा कंपनीत जाऊ आपण. फुलकोबी वगैरे वांगे वगैरे विचारून पाहू राजू भाऊले. नेहमीचं दुकान बघा. फुलकोबी वांगे तुरी बी येते त्यांच्याकडे. सगळा कास्तकाराचा माल येते. वा मिरची बी दिसू राहिली जाडी. तूर बी दिसली. चला राजू भाऊ वांगे का भाव खपले हो आज? वांगे 150 रुपये. 150 रुपये खपले. 10 किलोचे आहे ना. 10 किलो. आणि फुलकोबी आज फुलगोबी 10 रुपये किलो. 10 रुपये किलो आहे. 120 रुपये पन्नी. 120 रुपये पन्नी. आणि तुवर 40-35. 40 आणि 35 आहे ना. चला हे राजू भाऊकडे मला 44 शेंगा आल्या होत्या काय? हो 25 रुपये किलो. 25 रुपये किलो खपल्या. हे बिरसा कंपनीमध्ये बघून घ्या रेट. हे 20 रुपये आहे ना. चिल्लर मध्ये 20 रुपये किलो खपत आहे. हे बघा बढिया चवलं आहे. चवलं अरे पेन्सिल काय म्हणते हो? 35 आहे का? आणि साधावाला साधा 30. चला आता भारत कंपनीत जाऊ आपण. इस्रायल भाऊ आहे तिथे उभे. टमाटे विचारू इस्रायल भाऊले का भाव खपू राहिले तर आजचे. शनिवारचा पोझिशन. मिरची पण आहे त्यांच्याकडे. विचारू का पोझिशन आहेत आजची. इस्रायल भाऊ आज टमाटे का भाव खपले? टमाटे 800-900. 800-900. मिरची मिरची 40 रुपये. 40 रुपये. पोझिशन टमाट्याची 800-900 चालू आहे ना. अभय अण्णा आहे ते का आपले वैशाली टमाटे आहे ते का आज? 800 रुपये. चलो ठीक आहे भाऊ धन्यवाद. चला मित्रांनो झालं सगळं घेऊन आपलं आलं पटापट. चला आता दुकान लावू आपण. दुकानात गेल्यावर सांगतो तुम्हाला कोणता कोणता माल घेतला कोणता नाही. तर जास्त काय घेतला नाही आज शनिवार असल्यामुळे. भाऊ झाला ना घेऊन. हा चला मग आता दुकानात जाऊ पटापट. आणि हा व्हिडिओ आपल्याला तुमचा आवडला असं तुम्हाला मी नेहमी सांगतो. व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर आपला व्हिडिओ लाईक जरूर करा. कसं आहे त्याच्याबद्दल मला माहिती पडते का व्हिडिओ आवडत आहे लोकांना. लोक 500-600 लोक व्हिडिओ पाहते आणि लाईक येते 5-10. असं वाटतं व्हिडिओ आवडत नाही. कधी कधी मग मूड आपण जाते. ठीक आहे लाईक करा. जर आवडत असेल तर लाईक करा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा. चला मित्रांनो भेटू मग. चला दुकान उघडून भेटू. चला आता आपली दुकान लावून झालेली आहे. सांगतो तुम्हाला कोणकोणती भाजी आणली कोणती नाही. तर आज शनिवार असल्यामुळे थोडं थंडच होता मार्केट. तुम्ही बघितला असा व्हिडिओ तर तुम्हाला माहीतच आहे का जे थंड होता मार्केट आज शनिवार असल्यामुळे. उद्या रविवार आहे तर रविवारी मार्केट चांगलं राहते तेजीत राहते. त्याला बघा दाखवतो मी. लावून झाली आहे माझी दुकान. दाखव हे बघा पालक सांबार मेथी भरपूर भरपूर आहे सध्या. पालक सांबार मेथी
मुळे बी आज मोठेवाले आणले थोडे. काल जो आणला होता तो 5 रुपये गट्टा 5 रुपये मुळा ऐकला होता. 50 रुपयाचा गट्टा होता. 70 रुपये जवळपास. फुलकोबी तर माहितीच आहे तुम्हाला काय भाव चालू आहे सध्या मार्केटमध्ये. तर फुलकोबीचे काही रेट नाही, पत्ताकोबी बी नाही. वांग्याचे रेट आता डाऊन झालेला आहे. फक्त टमाटरच असं आहे सध्या कमी जास्त रेट होऊन राहिले. गाजर बी आता 5-10 रुपयाचा इकडे तिकडे फरक आहे, बाकी काही नाही. वाटाणा, वाल, सध्या काही तूर बी आता कमी डाऊनच झालेले आहे भाव. आणि कारले ठीक आहे, कारले कमी आहे, आवक बी नाही कारल्याची तशी काही. कसं आहे, कारल्याची आवक नसल्यामुळे कारल्याचे रेट आहे थोडे ठीकठाक. आणि कांदा बी मंदात थोडा वाढला होता, मग अजून थोडासा कमी झाला होता एक हप्ता. आणि अजून थोडासा जे पोझिशन आहे त्या पोझिशनवाला. लसण ठीकठाक आहे, लसण म्हणजे वाढलेलाच आहे, ठीकठाक म्हणण्यापेक्षा तेजीच आहे लसण मध्ये. बघू आता नवीन आल्यावर काय पोझिशन राहते लसणाची. तर नवीन आता लसण येणारच. चला मग ठीक आहे मित्रांनो, बघू आता. उद्या रविवार आहे, उद्या थोडा लवकर जावं लागेल मंडीत. लवकर नाही गेलो तर नाही भेटणार माल. पटापट जाऊ. ठीक आहे मग मित्रांनो, हा व्हिडिओ आवडत असेल, मी नेहमी सांगतो तुम्हाला, आपल्या चॅनलला लाईक करा. आणि आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब पण करा. चला ठीक आहे मित्रांनो, भेटू उद्या सकाळी मंडीत नवीन काही अपडेट घेऊ. जय हिंद, जय भारत.